प्रकरणी विधानसभा निकालावर संशय उपस्थित करत अजित पवारांच्या 41 आमदारांवर निशाणा साधल्याचं मनसे आणि राष्ट्रवादीत त्यामुळे संघर्ष सुरू झाला। आता तर भाजपनेही राज ठाकरेंऐवजी अजित पवारांकडे बोट दाखवल्यानं महायुतीत नव्यानं वाद पेटण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे मनसेच्या नादात महायुती वादात असं म्हणण्याची वेळ आली आहे। 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यात सुरू झालेलं हे वादसत्र। काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एवढे आमदार निवडून आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरती बोलताना अजित पवारांनीही अमित ठाकरेंच्या पराभवावरून चिमटा काढला। पण आता या दोन नेत्यांमधील या वादाचे पडसाद उमटू लागलेले आहेत। अजित पवारांच्या या टीकेनंतर मनसेने चौतर्फा हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। शुक्रवारी अमित ठाकरेंनी अजित पवारांवरती पलटवार केला, तर शनिवारी संदीप देशपांडेंनी अजित पवारांवरती टीकास्त्र डागलं। पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता, पवार साहेबांच्या पत्नी सुद्धा निवडून आल्या नव्हत्या, पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली। भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत। आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत। स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना कराव्या। पण अजित पवारांनी राज ठाकरेंना पराभवाचा सिद्धांत सांगितल्याने केवळ मनसेच टीका करतंय असं नाही, तर अजित पवारांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्याही काही नेत्यांनी अजित पवारांना बोट दाखवायला सुरुवात केली आहे। प्रवीण दरेकरांनी अजित पवारांना त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या पराभवाची आठवण करून देत चिमटा काढलाय। मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे आहे, त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे, निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। आता मनसे आणि भाजपानंही अजित पवारांवरती टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते तरी कसे शांत राहणार? राष्ट्रवादीने अजित पवारांच्या टीकाकारांवरती जोरदार पलटवार केलाय। मनसेच्या लोकांनी तसं बोललं तर आम्ही समजून घेऊ शकतो, कारण मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेंदूच गुडघ्यामध्ये आहे। पण माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आता मनसेचे पदाधिकारी झालेले नाहीत, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झालेले आहात। मात्र ज्या 41 जागा आल्या त्या भाजपच्या पदराआड आल्या असं जे काही देशपांडे नावाचा मनसेचा प्रवक्ता बोललाय, ज्याची अवकात 13.5% मतं घेण्याची आहे, त्याच्या सुरात सूर मिसळून आपण अशा प्रकारचं जे काही वक्तव्य केलं हे महायुतीच्या अनुषंगाने अत्यंत निंदनीय आहे। ईव्हीएम संशयावरून सुरू झालेला वाद आता कुटुंबियांच्या पराभवापर्यंत पोहोचलेला आहे। मनसेने आता राष्ट्रवादीला भाजप आधाराची जाणीव करून दिल्याने दोन्ही पक्षांमधील कलगीतुरा तुर्तास तरी थांबण्याची शक्यता नाहीये। त्यामुळे या वादात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।